Wow, Maxis. क्रिस्टल के मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कर्जत लोकेशन मध्ये 1 BHK विला एक्सप्लोर करायला, जो की फक्त 15 मिनिटाच्या डिस्टन्स वरती कर्जत स्टेशन पासून। आणि हा जो विला आहे ह्याचं 1 गुंठा लँड पार्सल आहे। 1 गुंठा लँड पार्सल मध्ये तुम्हाला रेडी टू मूव्ह इन 1 BHK विला बघायला मिळणार आहे। जास्त टाइम वेस्ट न करता डायरेक्टली आपण जाऊया प्रॉपर्टी मध्ये। काही सर्वात आधी तुम्हाला इथे पार्किंग बघू शकता। इथे खूप मोठी पार्किंग आहे। इथे तुम्ही आरामात मोठ्या साईजची एसवी पार्क करू शकता। फॉर एक्झाम्पल फॉर्च्युनर झालं किंवा एखादी बाईक सुद्धा तुम्ही दोन्ही गाड्या पार्क करू शकता। पेरूचं झाड आहे, तुम्हाला आंब्याचं झाड ऑलरेडी ग्रोन झालेलं आणि इकडे यासोबत सायकल पण फ्री आहे। तुम्ही बघू शकता सायकल, स्पोर्ट्स सायकल आहे। बिकॉज हा जो विला आहे तुम्हाला फुल फर्निश्ड येतो। त्यासोबत रॉटवायलर पण फ्री आहे, रॉट वगैरे नको। लॉबीची साईज सांगायची झाली तर 18 बाय 3 फीटची तुम्हाला लॉबी मिळते। आणि हा आहे तुमचा मेन एंट्रन्स, इथे बघू शकता। तर गाईज हा लिव्हिंग एरिया आहे, 12 बाय 15 चा एरिया आहे। त्यासोबत तुम्हाला सोफा कम बेड भेटतोय, खूप चांगली क्वालिटी त्याची, तुम्ही कम्फर्ट पण चेक करू शकता। त्यासोबत तुम्हाला टीपॉय भेटतोय ब्लॅक कलरचा, तुम्हाला सोनीचा टीव्ही भेटतोय गाईज, तुम्ही ब्रँड बघू शकता। इथे आपण बघू शकता किचन एरिया। किचनचा एरिया जो आहे तो 10 बाय 7 फीटचा आहे। त्यासोबत तुम्हाला किचन एक्सेसरीज मध्ये गॅस भेटते, 2 फ्लोअर, एक टेबल भेटतोय, टेबल विथ स्टोरेज भेटते। आणि आणि हा फ्रीज सॅमसंग कंपनीचा आहे, बघू शकता तुम्ही। आणि हा सुद्धा एक स्टोरेज आहे, इथे तुम्ही काही ठेवू शकता। आणि इथे 3 कंपार्टमेंट आहेत, ते सुद्धा तुम्ही स्टोरेज एरिया बनवू शकता। इथे हा बेसिन आहे, पाणी सुद्धा भेटते, इथे तुम्हाला फिल्टर वगैरे लावण्यासाठी ऑप्शन आहे। तिकडे सुद्धा तुम्ही लावू शकता। हा एक्झॉस्ट आहे, ऊपर व्हेंटिलेशन साठी 2 विंडो आहेत। आणि या साइडला बघताय तुम्हाला कंबाईंड टॉयलेट वॉशरूम आहे, त्याची तुम्ही बघू शकता पीओपी ऑलरेडी केलेली आहे विथ लाईट। इन केस कधी लाईट सुद्धा गेली तर तुम्हाला इमर्जन्सी बॅकअप साठी इथे इन्व्हर्टर सुद्धा दिलेला आहे, इन्व्हर्टर सुद्धा तुम्ही बघू शकता। हा जो विला आहे हा 1+1 आहे। सो इथून तुम्हाला हॉल मधूनच एंट्री दिलेली आहे, स्टेअरकेस इकडूनच दिलेला आहे। सो हा आहे बेडरूमचा एरिया। ऍक्च्युअली हा मास्टर बेडरूम आहे आणि बेडरूमची साईज सांगायची झाली तर ही 10 बाय 12 फीटचा एरिया आहे बेडरूमचा। यासोबत तुम्हाला क्वीन साइज बेड विथ एक्स्ट्रा स्टोरेज आणि वॉल माउंट लाईट सुद्धा भेटतात, तुम्ही बघू शकता। ते खूप छान दिसतं। वरती एसी सुद्धा चालू कंडिशन मध्ये, 1.5 टनचा एसी आहे कंपनीचा। या साइडला तुम्हाला एक अटॅच बाल्कनी मिळते, बाल्कनी मधून सुद्धा तुम्हाला माउंटेन व्ह्यू दिसतो। बेडरूम मध्येच अटॅच तुम्हाला टेरेस बघायला मिळतो। आणि इथून जर बघायला गेला तर पूर्ण 90 डिग्री मध्ये तुम्हाला माउंटेन आहे, माउंटेनचा व्ह्यू आहे। थंबनेल बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की ह्या 1 BHK विलाची प्राइसिंग काय आहे। तर 50 लाख ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये आपण 1 BHK फुल फर्निश्ड देतोय। एम्युनिटीज पण आहे, तर एम्युनिटीज आपण ब्लॉगच्या एंडला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। तर तुम्हाला लास्टला तिकडे जाऊन मी रिव्ह्यू पण सांगणार आमचा ऑल ओव्हर रिव्ह्यू काय येतला, कारण की आम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट केला इकडे। तर ऍज अ क्लायंट मी तुम्हाला रिव्ह्यू सांगेल की हा विला तुम्हाला घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे। एक्सप्लोर केलाय तर वेल मेंटेन आहे। आणि विलाची जी डिझाईन केलेली आहे
ती पण प्रॉपर खूप छान मॉडर्न आहे. डिझाईन आहे guys. कारण की त्याच्यामध्ये 1 BHK मध्ये 1 गुंठ्यामध्ये एवढा प्रॉपर डिझाईन करणं मुश्किल आहे, कारण एवढी मोठी 2 parking. टेरेस आहेत, एक बाल्कनी आहे, प्लस लॉबी पण स्पेशियस आहे आणि पार्किंगची एरिया पण तुम्ही बघितली ती पण खूप स्पेशियस आहे.